भावामध्ये शेतकऱ्यांना कमी फायदा आणि व्यापाऱ्यांना जास्त फायदा होताना महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण बघतो। जेवढी कमाई शेतकऱ्याची असते त्याच्यापेक्षा दुप्पट कमाई ही त्या त्या शेतीमालाला, शेतीच्या फळांना आणि धान्यांना विकणाऱ्या दलालांची आणि मध्यस्थी व्यापाऱ्यांची असते। केवळ योग्य साहित्य आणि साधन सामुग्री नसल्यामुळे अनेकदा शेतीमाल हा दुय्यम दर्जाचा ठरतो आणि त्याची किंमत त्या ठिकाणी कमी होते। सभापती महोदय, शेती पिकवत असताना वन्य प्राणी जसे की बिबटे असतील, वाघ असतील, वानरे असतील, माकड असतील, रानडुक्कर असतील, रोही असतील, नीलगाय असतील, हरिण, मोर आणि अनेक प्रकारचे पशुपक्षी ह्या शेतीच्या मालाचं नुकसान त्या ठिकाणी करतात। अनेक शेतकऱ्यांचा जीव त्याच्यामध्ये जातो। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे महाराष्ट्रात अनेक लोकांनी जीव गमावलेला आहे आणि हे आपण नेहमी बघतो की वन्य प्राण्यांच्या शेतीमधील शिरकावामुळे शेकडो एकर पीक त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं। एखादा शेतकरी नवीन बियाणाचं धान्य त्या ठिकाणी पेरून जातो आणि शेकडो पक्षी त्या ठिकाणी अचानक येतात आणि क्षणाभरात ते पूर्ण शेत खाली करून निघून जातात। ऊसामध्ये रानडुक्कर घुसतात,